आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी। क्रीडा आणि युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय धुळे आणि श्री स्वामी समर्थ माध्यमिक आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा तसेच उज्ज्वल प्राथमिक आणि उच्च प्राथमिक विद्यामंदिर शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमाने शिंदखेडा तालुकास्तरीय शासकीय शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धा सन 2025 आणि 26 भव्य आणि दिव्य आयोजन करण्यात आले आहे। सदर स्पर्धा 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर असे 3 दिवस संपन्न झाल्या। पहिल्या दिवशी 9 सप्टेंबर रोजी शिंदखेडा तालुका शालेय कबड्डी क्रीडा स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले। सदर उद्घाटन भाऊसाहेब नारायण बाजीराव पाटील, संचालक महाराष्ट्र राज्य कृषी आणि पणन मंडळ पुणे, सभापती कृषी उत्पन्न बाजार समिती दौंडाईचा यांच्या हस्ते झाले। तसेच विशेष अतिथी म्हणून बाबासाहेब संजयजी शर्मा, भाजप प्रदेश प्रवक्ता महाराष्ट्र राज्य दादासाहेब पंकज कदम, मान्य सभापती शिक्षण आणि आरोग्य जिल्हा परिषद धुळे, तर सदर कार्यक्रमाचे अध्यक्ष नानासाहेब डॉक्टर आर पाटील, संस्थापक अध्यक्ष उज्ज्वल उरुल डेव्हलपमेंट सोसायटी नेवाडे हे होते आणि प्रमुख अतिथी ठोके साहेब, सहाय्यक पोलीस निरीक्षक शिंदखेडा, शिरीष पाटील साहेब, ज्येष्ठ पोलीस लेखनिक डॉक्टर आनंद पवार, राज्य उपाध्यक्ष क्रीडा शिक्षक महासंघ महाराष्ट्र, तसेच संस्थेचे सचिव दादासाहेब उज्ज्वल पाटील, संचालक दादासाहेब अनिल पाटील, प्राचार्य एम.डी. पाटील, निवासी मूकबधीर विद्यालयाचे मुख्याध्यापक सुरेश पाटील, उज्ज्वल प्राथमिक आणि उच्च प्राथमिक विद्यामंदिरचे मुख्याध्यापक दीपक पाटील आदींची उपस्थिती होती। विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाऊसाहेब नारायणजी पाटील आणि बाबासाहेब संजयजी शर्मा यांनी विद्यार्थ्यांना खेळाचे महत्त्व सांगत असतानाच शिस्त आणि देशभक्तीची भावना देखील फार महत्त्वाची असते या संदर्भात विद्यार्थ्यांना सखोल मार्गदर्शन केले। तसेच संस्थापक अध्यक्ष नानासाहेब डॉक्टर आर पाटील यांनीही खेळाचे महत्त्व सांगताना शारीरिक आणि मानसिक आरोग्य किती महत्त्वाचे आहे याचे महत्त्व विशद केले। शाळेचे ज्येष्ठ शिक्षक संजय देसले यांनी सूत्रसंचालन, तर क्रीडा शिक्षक एस.एल. पाटील यांनी आभार मानले। तर संस्थेचे सचिव उज्ज्वल पाटील, प्राचार्य एम.डी. पाटील, क्रीडा विभाग राज्य उपाध्यक्ष डॉक्टर आनंद पवार यांनी मनोगत व्यक्त केले। धुळे जिल्हा क्रीडा असोसिएशनचे सुमित आढाव, दिलीप सूर्यवंशी, पुष्पक श्री लोखंडे, निखिल महाजन, बंटी शिंदे, यश खैरनार यांनी पंच म्हणून काम पाहिले। तालुक्यातील सर्व क्रीडा शिक्षक आणि खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। स्पर्धा यशस्वी होण्यासाठी शाळेचे सर्व शिक्षक बंधू आणि भगिनी, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले। 3 दिवसांच्या स्पर्धेत निकाल असा 14 वर्ष आतील मुले विजेता एन.डी. मराठी विद्यालय शिंदखेडा, तर उपविजेता नूतन माध्यमिक विद्यालय दौंडाईचा, तसेच 14 वर्ष आतील मुलींमध्ये विजेता फ.मु. ललवाणी विद्यालय बेटावत, तर उपविजेता व्ही.के. पाटील इंटरनॅशनल स्कूल शिंदखेडा, तसेच 17 वर्षातील मुलांमध्ये विजेता जवाहर नूतन विद्यालय वारूळ, तर उपविजेता श्री स्वामी समर्थ विद्यालय शिंदखेडा, तसेच 17 वर्षातील मुलींमध्ये विजेता व्ही.के. पाटील इंटरनॅशनल स्कूल शिंदखेडा, तर उपविजेता फ.मु. विद्यालय बेटावद आणि 19 वर्ष आतील मुलींमध्ये विजेता MHHS हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा, तर उपविजेता नूतन विद्यालय दौंडाईचा, तर 19 वर्षातील मुलांमध्ये श्री विजेता श्री स्वामी समर्थ माध्यमिक आणि विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा, तर उपविजेता विकास विद्यालय नरडाणा विजयी ठरले। सर्व गटातील विजेता संघास जिल्हा स्तरावर नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे। सदरच्या स्पर्धा अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्या। शिंदखेडा येथील आमच्या उज्ज्वल शैक्षणिक संकुलात दिनांक 9 सप्टेंबर ते 11 सप्टेंबर पर्यंत 3 दिवसीय शिंदखेडा तालुका शासकीय क्रीडा कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या। खेळीमेळीच्या वातावरणात तालुक्यातील बहुसंख्य शाळांनी सहभाग नोंदवला। आलेल्या सर्व खेळाडूंचं, विद्यार्थ्यांचं व क्रीडा शिक्षकांचं आम्ही संस्थेतर्फे जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती। सर्व खेळाडू विद्यार्थ्यांनी स्पर्धेचा आनंद घेतला। विजयी सर्व खेळाडू विद्यार्थ्यांचे व संघांचे मी उज्ज्वल पाटील, संस्थेचा सचिव या नात्याने त्यांचं अभिनंदन करतो व त्यांना पुढील वाटचालीसाठी जे काही आपलं जिल्हास्तरीय स्पर्धा आहेत त्यासाठी त्यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। शिंदखेडा येथील
आमच्या श्री स्वामी समर्थ माध्यमिक व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय शिंदखेडा तसंच आमचं उज्ज्वल प्राथमिक व उच्च प्राथमिक विद्यालय शिंदखेडा यांच्या संयुक्त विद्यमानाने शासकीय कबड्डी क्रीडा स्पर्धा 2025-26 चे यशस्वी असं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धा ज्या आहेत त्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या मार्फत आमच्याकडे आयोजनाचा भार हा सोपवण्यात आलेला होता आणि आम्ही तो यशस्वीपणे भाग घेतलेला आहे, आम्ही सुरुवात केलेली आहे। तर या स्पर्धासाठी, या कबड्डी स्पर्धेसाठी तालुक्यातील बहुसंख्य शाळांनी सहभाग घेतला। याच्यामध्ये 14 वर्ष वयोगटातील, 17 वर्ष वयोगटातील आणि 19 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांनी, मुलामुलींनी सहभाग नोंदवला। बहुसंख्य खेळ जे आहेत आज संपण्यात आलेले आहेत आणि आज जे विजेते संघ आहेत या संघांचं अभिनंदन, कौतुक आमच्या संस्थेचे अध्यक्ष आदरणीय नानासाहेब डॉक्टर आर पाटील तसंच आमचे सचिव, त्याचबरोबर सर्व संचालक मंडळ, माझे सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी यांच्यातर्फे त्यांचं अभिनंदन केलेलं आहे। त्याचबरोबर या स्पर्धेसाठी या धुळे जिल्हा क्रीडा संकुल जे आहे त्यांचे जे असोसिएशन आहे त्या असोसिएशनचे पंच या ठिकाणी आम्ही पंच म्हणून त्यांना बोलवण्यात आलेलं होतं आणि त्यांनी हा पंचांचं काम यशस्वीपणे निभावलं आणि जो न्याय सर्व विद्यार्थ्यांना, सर्व खेळाडूंना हा दिलेला आहे। आता त्या सर्वांचं अभिनंदन, कौतुक करतो। त्याचबरोबर राज्याचे उपाध्यक्ष, क्रीडा शिक्षक संघटनेचे नेते, आमचे मित्र आदरणीय डॉक्टर आनंदजी पवार सर हे 3 दिवस या कार्यक्रमासाठी, या स्पर्धांसाठी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि हे सर्व त्यांच्या मार्गदर्शनामध्ये हे सामने आज होत आहेत। तर मी माझ्या संस्थेतर्फे मी प्राचार्य, मुख्याध्यापक या नात्याने या सर्व खेळाडूंचं, सर्व शिक्षक वृंदांचं, आलेल्या सर्व अतिथींचं मी अभिनंदन, विद्यार्थ्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवाद देतो आणि सगळ्यांना शुभेच्छा देतो। गेल्या 3 दिवसापासून शिंदखेडा तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेचं आयोजन स्वामी समर्थ हायस्कूल शिंदखेडा या ठिकाणी यशस्वीरित्या पार पडत आहे। या स्पर्धेसाठी माननीय जिल्हा क्रीडाधिकारी एम के पाटील सर, त्याचबरोबर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री नानासाहेब डॉक्टर आर पाटील साहेब यांनी शुभेच्छा या ठिकाणी दिल्या आहेत। त्याचप्रमाणे या स्पर्धेबद्दल मला विशेष वेगळं या ठिकाणी असं जाणवलं, अतिशय सुंदर वातावरणामध्ये या सगळ्या स्पर्धा झालेल्या आहेत, निकोप वातावरणात स्पर्धा झाल्या आहेत। पंचांनी सुद्धा आपलं काम एकदम प्रामाणिकपणे केलं आहे। जेवणाची व्यवस्था आहे स्वामी समर्थ हायस्कूल व त्यांचा सगळा स्टाफ एवढं छान या ठिकाणी केलं आहे। ग्राउंड एकदम उत्तम आहे। पिण्याच्या पाण्याची व्यवस्था सुद्धा, आरोचं पाणी खेळाडूंना या ठिकाणी दिलं, म्हणजे एवढ्या वर्षात मी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोचं पाणी सर्व खेळाडूंना मिळतं हे मी माझ्या तालुक्याची स्पर्धा हे पहिल्यांदा बघितलं आहे। या सर्व सुंदर वातावरणामध्ये, निकोप वातावरणामध्ये या स्पर्धा या ठिकाणी पार पडल्या आहेत। तर मी जिल्हा क्रीडा शिक्षक महासंघाच्या मार्फत मी स्थानिक जे आपले संस्थेचे सचिव आहेत त्यांचं पण या ठिकाणी मी आभार मानेल। त्याचबरोबर विद्यालयाचे मुख्याध्यापक, सगळा स्टाफ जो प्रेमाने 2-3 दिवसापासून आमच्याशी वागतोय, हवं नको ते सगळ्या खेळाडूंसाठी बघतोय, सर्वांचा मनपूर्वक मी या ठिकाणी क्रीडा शिक्षक महासंघाच्या मार्फत आभार मानतो। धन्यवाद। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा माझा। आपण पाहताय शिंदखेडा माझा टीव्ही न्यूज, जे सत्य तीच बातमी।